नमस्कार, मी साहिल वसंत बिलारे, बारामती कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी आज मानेवाडी तालुका फलटण येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत प्रगतशील शेतकऱ्यांची मुलाखत घेण्यासाठी आम्ही आलो आहोत श्री रघुनाथ बनकर यांच्या डेअरी फार्मवर. चला तर पाहूयात त्यांच्या या दूध व्यवसायाची यशोगाथा. सुरुवातीला तुमचा पहिला परिचय. रघुनाथ प्रकाश बनकर, मुक्काम मानेवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. सर, आमचा पहिला प्रश्न असा राहील की तुम्ही हा व्यवसाय केव्हा सुरू केला व हा व्यवसाय करायची कल्पना कशी काय केली? साधारण हा व्यवसाय आम्ही 1996 साली सुरू केला. त्याच्या अगोदर मी बरेच वेळा नोकरीला इकडे फिरलो आणि नोकरीच्या संदर्भात तसं काय मला आवड वाटली नाही. तर तरी शेतीला जोडी व्यवसाय म्हणून थोडासा चांगला वाटला म्हणून हा व्यवसायाला सुरुवात केली. किती जनावर? माझ्याकडं मोठी जनावरं 12 आहेत. त्यात 10 गाय आहेत, त्या 2 म्हशी आहेत आणि लहान जनावरं 6 आहेत. त्याच्यात मोठ्यात त्या 2 कालवडी आहेत आणि बारक्या छोट्या 4 कालवडी आहेत. जनावरांचं चाऱ्याचं नियोजन म्हटलं तर वाळली वैरण, हिरवा मकाचा चारा आणि कडवळ किंवा कदाचित थोडासा शॉर्टेज असेल तर ऊसाचा संबंधित ऊसाचा पण पुरवठा करतो. आणि पशुखाद्याच्या संदर्भात जर प्रति लिटर 400 ग्रॅम 300 ग्रॅम असं पेंडीच्या नियोजनाप्रमाणे म्हणजे गाय दूध देते त्याच्या हिशोबाप्रमाणे त्याला रतीब दिला जातो. तुमचे रोजचे दूध उत्पादन किती आहे व त्याचा प्रति लिटर भाव काय मिळतो तुम्हाला? दूध आता 50-55 आहे एका टायमिंगला आणि दिवसाचा हिशोब केला तर 110-120 लिटरपर्यंत जातो दूध आणि त्या दुधाला आम्हाला 33 रुपये भाव मिळतो प्रति लिटर. तुम्हाला हा व्यवसाय करताना कोणकोणत्या अडचणी आल्या व त्या अडचणी तुम्ही कशी सांगू? सुरुवातीला हे व्यवसाय चालू केला त्यावेळेला मी एक म्हैस घेतली होती. त्याच्यानंतर एक गाय घेतली. गाय घेतल्यानंतर ती आजारी पडली आणि ती एक्सपायर पण झाली. पण त्याच्यानंतर न खचून जाता परत मी गाई एक घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यात येणाऱ्या कालवडीला मी सांभाळत गेलो आणि आज माझ्या एवढ्या कालवडी तयार झाल्या. ते गाईच्या स्वरूपात यायच्या. तरी दरवर्षी मी 1-2 गाई विकतो. तरी मला त्याच्यापासून बऱ्यापैकी फायदा मिळतो. शेतकऱ्यासाठी काय तुमचा सल्ला व मार्गदर्शन? शेतकऱ्यासाठी सल्ला म्हणजे म्हटलं तर चाऱ्याचं नियोजन आणि गाईचं व्यवस्थित संगोपन व्यवस्थित असेल तर नक्कीच हा दूध व्यवसाय लाभदायक आहे.